हां, पण एकाकी माहिती पडली इतकी माणसं येणारच जेवायला, त्याच्यामुळे मग तुमची संक्रांत कुठे गेली? जंगलात? कुणाला आला नाही अजून तो? एवढं लवकर होते. आता हे चिरे पण उचलायच ना आपल्याला. चला, आज बागेतलं पुन्हा एक नवीन फूल तुम्हाला दाखवते, गुलाबाचं. रंग मस्त आहे ना याचा. हा, मस्त बघा किती छान रंग आहे. आणि अजून फुललं पण नाही तर किती मोठं आहे बघ. तरी पण मस्त मस्त, वा वा, एकदम लाईट गुलाबी रंग. तो पिवळा फुललाय. पिवळा फुलला का? पिवळावाला. कळ्या आहेत ना अजून. जरा बागेतलं पण करायचं आहे. आज कुणालच्या बिझी आहेत, आज काही टाईम नाही भेटणार. आता त्यांचा पुरा दिवस जाईल कामामध्ये. आज वार आहे, मंगळवार. तिथे पण टाकलं होतं पाणी मी काल संध्याकाळी. आम्ही पाणी भरलं हळू ना. एकदम छान झालं. आले आले आले. आम्ही दोघं जण इथं असले ना, काही दोघांचा येणं होतंच आणि मग आम्हाला भीती वाटते मग. चला बाबा, चला चला चला. आमचा पुदिना पण बघा किती छान झालाय. मस्त झालाय पुदिना आपल्याकडे. काढायला हवा. हां, बनवूया काहीतरी पुदिन्याचं. छान झालंय फुलं. काय काय पारदत पडलाय खाली. ए बसा रे शांत. किती मस्ती करणार. सकाळी 5 वाजल्यापासून ह्यांची मस्ती चालू आहे दोघांची. अजिबात ऐकत नाही. कुणाल आपला 5 वाजता गेलेला आहे. नाही म्हणजे उठतो 5 वाजता कुणाल आणि 5:45च्या दरम्यान जातो तो. पण ह्यांचं आपलं चालूच आहे दोघांचं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज सकाळी उठल्या उठल्यामध्ये काय केलं, भरपूर असं तेल बघा केसांना मी लावलेले. केस धुवायचे. काय तुला सांगतात घेऊन जायला, राहू देत त्यांना परत आता बाहेर जायचं फिरायला दोघांना, भाग्यश्रीला. सकाळपासून ते फिरतातच आहेत. नुसती मस्ती त्यांची ना चालूच असते असं. हां, तर मी काय म्हणत होती, आता पाहुणे येणार आपल्याकडे. पाहुणे म्हणजे आपली वैशाली येणार आहे. आता येतील, मला वाटतं येतील 9-10 वाजेपर्यंत येतील दोघंजणं. माझं घरातलं काम मी झाडूड काढून झालेली आहे. सगळ्यात पहिला काय मला करायचं आहे, चक्की लावायची. घरातलं पीठ ना संपायला आलेलं आहे. तर काल संध्याकाळी गहू वगैरे सगळं साफ करून ठेवलं आणि मग आता पटकन सकाळी सकाळी लावून घेते. कचरा टाकायला आले होते. हा बघा कचरा टाकते आपल्या खड्ड्यात. ए त्याला साईडला दोघांनी. भाग्यश्री 1 मिनटं. चला, मग ते सगळी घाई आमची चालली आहे. आज कुणालचे बाबा पूर्ण दिवस बिझी असणार आहेत. त्यांचं काम आहे आज. आकाश आमचा येईल, तो पण बिझी. म्हणजे जे काही करायचं ते आम्हाला दोघींना सगळं करायचं असं. आज मंगळवारचा बाजार पण आहे. गेल्या मंगळवारी पण असंच झालं, बाजार चुकला म्हणजे ह्यांना टाईमच नाही जायला, कारण ते त्यांच्या कामामध्ये बिझी होते. त्यावेळेस पण बघा वैशाली वगैरे होती, तर त्या कामानिमित्त सगळेजण बाहेर होते दिवसभर. पण आज काय पण करून बाजारात जावंच लागणार आहे, कारण घरातले कांदे वगैरे सगळं म्हणजे संपायला आलेलं आहे. तर आज नाही गेलं तर पुढच्या 8 दिवस गडबड होऊन जाईल. त्याच्यामुळे कुणालच्यावर सांगितलं, तुम्ही काही पण करा, आज थोडासा टाईम काढा, नाहीतर मला तरी घेऊन जावा बाजारामध्ये, मी खरेदी करीन असं सगळं सांगितलं. बघूया कसं जमतं ते. आठवडे बाजार असतो ना, तेव्हा सगळं मिळतं गावच्या ठिकाणी. आणि तुम्ही जर का इतर दिवशी गेलात तर सगळ्या वस्तू तुम्हाला डबल टिबल किमतीमध्ये विकत घ्याव्या लागतात आणि मग ते आपल्या बजेटच्या बाहेर जातं. त्याच्यामुळे आज जायचंच आहे. का आलं? 14 जानेवारी संक्रांतीचा दिवस आजचा, सणाचा दिवस. पण आमचा दिवस जो होता ना तो
म्हणजे नेहमीपेक्षा रुटीनपेक्षा पण आजचा दिवस ना आमचा बिझी जाणार होता आणि हे आम्हाला सर्वांना माहीत होतं. त्याच्यामुळे संक्रांतीचं काहीच केलं नाही आम्ही, म्हणजे तिळगुळसुद्धा नाही बनवलेले कारण आवडत नाही आमच्याकडे. आणि जे काही काम होतं ना त्या निमित्तानेच सगळेजणं आता पुन्हा गावी येणार होते. आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला सांगेन, पण जोपर्यंत ते काम बघा पूर्ण होत नाही ना तोपर्यंत मी नाही सांगू शकत की काय काम आहे आणि कशासाठी सर्वजण येणार आहेत ते. पण एक थोडे दिवस जाऊ दे, तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगणार आहेच, म्हणजे स्पेशल व्हिडिओज करणार आहे मी. तर इथे चक्की आहे ना ती साफ करून घेतली, एकीकडे दळण टाकलं दळायला, आणि त्याच दरम्यान कुणालचे बाबा जे आहेत ना ते तळ्यामध्ये गेले कारण फोन आला की मुंबईवरनं माणसं आलेली आहेत म्हणून. तर त्यांना ते घ्यायला निघून गेले आणि वाघ्या शेरू गाडीच्या मागे जातील म्हणून मी त्यांना सांगत तुम्ही घरी या घरी या. आणि आज असं झालं की चक्की बघा चालू होती ना त्याच्यामुळे सगळा चक्कीचा आवाज जिकडे तिकडे सगळा फिरत होता, त्याच्यामुळे जास्त असं म्हणजे मला बोलायला पण तुमच्याशी मिळणार नव्हतं. त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हरद्वारेच मला आजचा जो व्हिडिओ आहे तो एडिट करावा लागतोय. एकीकडे चुलीवरती आंघोळीचं पाणी सगळ्यांसाठी ठेवलं होतं आणि एकीकडे नाश्त्याची तयारी. म्हणजे बरोबर 9:30च्या दरम्यान ह्या दोघांना म्हणजे परत जायचं होतं बाहेर, ज्या कामासाठी आलेत ना त्या कामासाठी. त्याच्यामुळे नाश्ता वेळेत करणं पण गरजेचं होतं. तर म्हटलं चपाती भाजीच करूया कारण दिवस त्यांचा पूर्णपणे जाणार आहे त्या कामामध्ये आणि त्यांना मग जेवायला मिळेल की नाही याची पण मला शंका वाटत होती. गेल्या मंगळवारी असंच झालं, म्हणजे जे काही काम होतं ना गेल्या मंगळवारचं बघा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर कदाचित तुमच्या लक्षात बघा असेल की जे काम होतं ना ते मंगळवारच्याच दिवशी होतं आणि त्या दिवशी पण अशीच गडबड झाली. तरी पण सकाळी मी घाईघाई करून पटापट नाश्ता तयार करून दिला. तरी जर बागेतून बघा आपला भोपळा काढला होता ना आदल्या दिवशी मी काढून ठेवला होता, म्हणजे तीच भाजी करते म्हणजे पटकन पण होईल आणि मग ह्यांना पण जायचं आहे ना त्यांना जायला मग लेट होणार नाही. तर ते मी करवते तितक्यात गाडीसुद्धा आली आणि आकाश आणि वैशाली आले दोघंजणं. शेरू वाघ्या यांनी त्यांना ओळखलं आणि अगदी त्यांच्या मागे लहान मुलं कशी लागतात त्याप्रमाणे त्यांचं सगळं चाललं होतं. आणि मला माहीत होतं की दोघंजण त्यांना आता ओळखणं, कारण आता त्यांची ही 3री फेरी आहे आणि एकदा का हे जे मुके जेव्हा आहेत ना म्हणजे माणसांना ओळख दाखवली ना की मग ते विसरत नाही. मग तर शेरू त्यांच्या अंगावर ते अक्षरशः त्यांच्या अशा उड्या मारून मारून त्यांच्या अंगावर जात होता. वाघ्याला की नाही बांधून ठेवलं होतं त्याच्यामुळे हे त्याचं भुंकणं की नाही चालू होतं आणि सगळा आवाज ह्या व्हिडिओमध्ये कॅप्चर झालेला आहे. हा ये नाही कोण हा नाही बा असं जरा जरा एक दोन नाही तो खेळताय खेळतोय तो भुकत नाही तो. या. बघा, मी गेलो भुकत. कोण नाही नाही नाही, आता नाही नाही. तो. खेपकी हलते ना म्हणजे विचार घ्या. हा 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 तुझ्याकडे नाही, तुझ्याकडे नाही, तुझ्याकडे नाही. ये ये तुला ये. तो मायालो आहे, लई मायालो आहे तो. ओळखलं तू ओळखलं. तो माझ्या बाबूचा बॉल. तर चपातीचं पीठ की नाही अगोदर मी मळून ठेवलं होतं एकीकडे आणि त्याच्यानंतर लगेच मग भाजी करायला इथे सुरुवात केली. कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये राई जिरं कढीपत्ता मिरची आणि कांदा लसूण सर्व टाकलं, चांगलंसं परतून घेतलं. कांदा लाल होईपर्यंत चांगलंसं परतून घेतलं. म्हणजे आपली साधी सिंपल भाजी जी असते ना तशीच बनवायची होती, वेगळं असं काही नाही. आणि ह्या ज्या भाज्या असतात ना आपल्या बागेतल्या साध्या सिंपल जितक्या बनवतो ती चव की नाही ह्या भाज्यांची अधिक येते. आणि सगळं मिक्स करून झाल्यानंतर म्हणजे कांदा चांगला लाल झाल्यानंतर त्यात भोपळा टाकला चिरलेला आणि त्यात नंतर हळद मीठ हे सर्व टाकून चांगलं असं मिक्स करून घेतलं. आणि याच दरम्यान लाईटसुद्धा गेली होती. आज ना लाईट सारखी सारखी ये जा करत होती, काय ते माहीत नाही पडलं आम्हाला, पण सारखी आपली लाईट जात होती 1-2 मिनटासाठी. तर सगळं मीठ मसाला नाही मीठ आणि हळद टाकून झाल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि 5 मिनटं वाफ येऊ दिली आणि 5 ते 7 मिनटामध्ये भाजी आपली तयार झाली. आणि नंतर त्यात मी टाकलेलं आहे ओलं खोबरं.
तर ओलं खोबरं टाकून झाल्यानंतर जरा मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर भाजी आपली एक साईडला केली आणि त्याच्यानंतर करून घेतल्या पटापट चपात्या. एकीकडे चपात्या करत होती आणि एकीकडे सगळ्यांना नाश्ता पण खायला दिला मी फटाफट, कारण त्यांना लगेच निघायचं होतं. अरे मी एक तू घे खायला. अरे आता शेवटच्या आहे बनवले त्याच्यात जरासं पीठ टाकून देऊ. आज आमच्याकडे लाईटच गेले सकाळपासनं. आज वार आहे मंगळवार आणि मंगळवारची लाईट गेलेली कारण इथे काहीतरी ना काम चालू आहे आमच्या इथे. रान का काहीतरी साफ करतात आणि त्याच्यामुळे लाईट बंद केलेली आहे. खूप वेळ झाला लाईट गेलेली आहे. आता कधी येईल काय माहीत नाही. कुणालचं काम आज रखडलं आहे. त्याने पण त्याच्या ऑफिसमध्ये आता फोन करून सांगितलं की असं असं झालेलं आहे म्हणून. मला वाटतं निदान 2-3 तास जरी जातील. आता मी माझे कपडे धुवून घेते. एवढं वाट बघण्यात काही अर्थ नाही आहे. उगाच आपला वेळ वाया जाणार. तोपर्यंत म्हटलं कपडे आपले धुवून होतील. आणि घरातली बाकीची मंडळी म्हणजे वैशाली आहे ती बोलते फोनवरती आणि कुणालचे बाबा आणि कुणालचे काका जे आहेत ना ते आता गेले, म्हणजे ज्या कामासाठी आलेले आहेत ते काम करायला ते आता बाहेर गेलेले आहेत. वागुल्या वाघ्या बघा झोपलाय आपला. बस शेपटे हलते. उठा बेटा, गरमी होते. हे बघा बाहेर असं ऊन पडलंय ना त्याच्यामुळे गरम होतंय थोडंसं. बबडी, ए बबड्या, कोण आहे कोण नाही कोण नाही, कुठे चालला कुठे चालला. चला आता इथेच मी कपडे धुवून घेते पडवीमध्ये. उगाच माझा वेळ वाया जाणार तशा करून घेतलेलं चांगलं. बाबू त्या पुढच्या पडवीत बसतो तू, मी ते कपडे धुते बाबा. जा ना, पण नातू आहे ना एक. ते घर पण नातवानीच बांधून दिले. त्यांचं घर आहे ना तिथे, तिकडं त्यांनी नातवानीच बांधून दिले. हां हां त्या हे त्या भाजीची ते वाढ असं. तर हे जेवण बघा बाहेरून आता आणलेलं आहे. कुणालचे बाबा आणि आकाश दोघंजण गेले होते मार्केटमध्ये. आता काही माणसं आमच्याकडे आलेली आहेत त्यांच्यासाठी हे जेवण बाहेरून मागवलं हॉटेलमधनं सगळं. तर अचानक असं एकाएकी माहिती पडलं ना वैशाली, नाही तर बनवलं असतं आम्ही घरी, पण एकाएकी माहिती पडलं इतकी माणसं येणारच जेवायला. त्याच्यामुळे मग असं बाहेरून गडबडीत मग बाहेरून मागवलं आता आम्ही. आणि थोडीशी भाजी पण आणली मार्केटमधनं, दोघंजण घेऊन आले पटकन. कुठनं आणलंय? जेवा जेवा तुम्ही जेवा. तर मागच्या 2 व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मी दाखवलं होतं की कुणालचे बाबा रानात जात होते, रान वगैरे साफ करायला वगैरे. तर ही अशी माणसं बघा होती काम करायला आपल्या रानामध्ये. आणि आजचं पण जे मुख्य काम होतं ते सुरू झालं होतं आणि दुपारच्या जेवणामध्ये ते आले होते. पण आम्हाला कसं माहीतच नाही, आम्हाला सांगितलंच नाही कुणालच्या बाबांनी आणि ह्यांनी की त्यांचं जेवण वगैरे असं बनवायचं आहे वगैरे. त्याच्यामुळे एक 10 मिनटं आधी आम्हाला माहीत पडलं आणि 10 मिनटामध्ये जेवण होणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मग ते बाहेर जाऊन मग जेवण घेऊन आले हॉटेलमधून आणि मग लगेच इथे त्यांना जेवायला बघा वाढलेलं आहे. तर जवळजवळ 3 माणसं होते आणि त्या आजी होत्या ना, त्या आमच्या राधे आजी आमच्या इथेच राहतात आमच्या वाडीमध्ये. तर त्या पण आल्या होत्या आणि बऱ्याच वेळ आमच्याशी गप्पा गोष्टी करत होत्या. त्यांनासुद्धा वाढलं जेवायला. तर गेल्या काही दिवसांपासून मी तुम्हाला सांगते की आमचं खूप मोठं काम होणार आहे आणि ते सुरू झालं होतं आज यशस्वीपणे. ते सुरू झालं सकाळपासूनच आणि म्हणजे अगदी गेले कित्येक दिवस झाले आम्ही अगदी देवाला प्रार्थना करतो की जे काही आम्ही हाती घेतलं ना काम ते आमचं पूर्ण होऊ दे लवकरात लवकर. आणि ते कसं मला सांगायची तुम्हाला खूप अशी इच्छा आहे, पण जेव्हा ते पूर्ण होईल त्यावेळेस सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. पण ते काम आपलं यशस्वी झालं आहे. व्हिडिओ
व्हिडिओ काढते संक्रांतीचा. संक्रांतीचा काय बनवता याच्या संक्रांतीला. तुमची संक्रांत कुठे गेली? जंगलात? जंगलात धाव 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 तो बोलतो बाईक चला घेऊन ये, आज निघायचं घरी. आधी काय आणखी 19 ला पुन्हा यायचं. जर उद्या परवा थांबायचं. उद्या आज नाही उद्या रात्री. अरे आज नाही गेलो ना तर उद्या पण नाही, मला परवा निघावं लागेल. हा उद्या हा उद्या हे आहे कंक्रांतला जात नाही. उद्या वैशाली तू फक्त ऐकत राहा, बोला. म्हणून आता जायचं बोलतोय. चित्र माणूस आहे काय तू पण काय लहान मुलासारखा करतो आला नाही. पहिला नाही, आई बोलल्यानंतर ते कर लागतो म्हणून ते काय. मग तुम्ही काय आज निघणार आहात का? तुमचं काय मत आहे? तुम्हा दोघांचा मला काय माझ्या बाचं काय जात मी सांगतोय माझ्याकडे राहावा. तुम्हाला आराम नाही करायचा तुम्ही जावा. माझ्या बाचं काय नुकसान होतं? आरामचा प्रश्न नाही रे, काम आहे परवा, बाकी काय. काम तर इथे आता चर्चा चालू होती मुंबईला जाण्याची. म्हणजे आकाश आणि वैशाली लगेच जायला निघणार होते आणि कुणालचे बाबा जाम त्यांना बडबडले. आवाज मला मुद्दाम म्यूट करावा लागतोय, नाहीतर मी तुम्हाला ऐकवलं असतं संपूर्ण की ते काय बोलत होते ते. पण त्याला इतके बडबडले. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं, म्हणजे माझं पण असं म्हणणं होतं दोघांना की तुम्ही आता 12 तासाचा प्रवास करत तुम्ही इथपर्यंत आलात दगदग करून आणि एका दिवसामध्ये तुम्ही जाताय, ते बरं वाटत नाही. म्हणजे कसं प्रवासाची दगदग होते, आराम मिळत नाही आणि मग तब्येत बिघडते. त्याच्यामुळे त्यांना सांगितलं निदान 1 दिवस तरी तुम्ही थांबा, नंतरला तुम्ही जा, दुसऱ्या दिवशी जा किंवा परवा दिवशी जा. पण त्यांची कामं पण सगळी खोळंबलेली असतात बघा मुंबईमध्ये, त्याच्यामुळे इथे अक्षरशः ना हुज्जत चालली होती. पण शेवटी मग कुणाला जेव्हा वैतागले की तुम्हाला ऐकायचं तर ऐका किंवा नका ऐकू असं ते बोलले आणि मग गप्प राहिले. पण नंतरला मग आकाश आणि वैशाली थांबले, त्यांचा मान ठेवून ते दोघं पण थांबले आणि आहेत ते 1-2 दिवस राहणार आहेत ते. पिशव्या असतील तर घेऊन ये प्लास्टिकच्या वैशाली. हां, त्या ट्रॉलीमध्ये आहेत. तर ह्या बघा आणलेल्या भाजीपाला सगळा असा वेगळा वेगळा केला आहे. इथे जरा कोथिंबीर वगैरे जरा साफ करतोय आणि आता टायमिंग झालं, लाईट लावले, काळं झालेलं आहे. चला, तर आता कुणालचे बाबा आणि कुणालचे काका दोघं जण पण बाजारात गेलेत, असेच राऊंड मारायला गेलेत. आणलेला भाजीपाला तो सगळा साफ वगैरे करून झालेला आहे. आता मी चालले घरी. अंधार बघा झाला. तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवड असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.